हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. मी ना आत्ता ना जस्ट ना मी तुम्हालाच मेसेज करत होते. तुमचा आत्ताचा व्हिडिओ बघत होते हो का? अनुभवाचा आणि अर्धाच मेसेज टाईप झालाय बघा. तो सेंड बी केलेला नाही. आई गो. स्वामीं शपथ हो, खोटं नाही बघा. आई ग. खरंच ताई तुमचे मिस माझा कॉल ना पाहिले. अनुभव हा, खूप मोठा आहे. हा. आता 1 तास लागेल बघा त्याला. हा, सांगा ना ताई. हा हो. श्री स्वामी समर्थ पहिल्यांदा तुम्हाला. हा, श्री स्वामी समर्थ ताई. आणि स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले हा, हा. इथपासून सुरुवात करते मी तुम्हाला. बरं बरं. हा, कारण मला स्वामींबद्दल कोणी सांगितलं नाही. मी लहानपणापासून कधी स्वामींना बघितलं नाही. हा. स्वामी समर्थ हे नाव पण कधी ऐकलं नाही. ऐकलं नाही? कुणाच्या अरे तोंड बापरे. नाही, अजिबात नाही. हा, मी फक्त साईबाबांना जा माहिती होतं कारण ते पिक्चर वगैरे साईबाबांचे लागायचे. पूर्वी. हा, हा, हा. पूर्वी लागत होते ना ते पाण्यावरती दिवे लावले हो वगैरे हो वगैरे ते हो. सगळं ते साईबाबांना. पण स्वामी समर्थ कोणी मला माहित नव्हतं. अगं बाई. आणि मी जवळजवळ का नाही आम्ही आता गोव्यात येऊन आम्हाला 20 वर्ष होत आली बघा. गोव्यात असता तुम्ही? हो, मी गोव्याला राहते. अच्छा अच्छा अच्छा. हा. मग मी इथं येऊन का नाही 20 वर्ष होत आली. पण आमच्या घरी रेणुका मातेचं ठाणं आहे घरी आमच्या गावाला. अच्छा, म्हणजे मग तुम्ही कोल्हापूर साईडच्या वाटता. नाही नाही, मी सातारची. सातारा. म्हणजे अच्छा. सातारा जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. हा हा, कारण मग गोव्याची भाषा नाही वाटत ना तुमची. नाही नाही, मी सातारा जिल्ह्याची. हा हा हा. आणि ना घरी आमच्या 3 पिढ्यापासून ती देवी आहे. पण ती हो. देवी आमच्या घरी ना अशी कुणी आणली नव्हती किंवा असं सौंदतीला वगैरे जाऊन कुणी आणली नाही, काय नाही. ती मग. जुनं घर पूर्वीचं होतं. हा. ते पाडताना त्या भिंतीमध्ये त्या मूर्ती सापडलेल्या. अय्या. हां, आणि त्या मूर्ती ना कुणाच्या आहेत ना हे माझ्या आजी सासूला माहीतच नव्हत्या. त्या बर. मूर्ती कुणाच्या आहेत त्या. मग आपलं लक्ष्मी कोण म्हसोबा वगैरे असं काही नावं देऊन आपलं ते पूजत होते ते. हा हा हा. नंतर माझ्या मिस्टरांचा जन्म झाला. बर मग बर. ते 3-4 वर्षाचे असताना का नाही त्यांच्या मांडीला ना एक खांदूक उठलं. काय उठलं? खांडूक म्हणजे असं मोठा फोडासारखं असतं ते. अच्छा. हा त्यातून हा हा. घाण जात असते हो पूर्ण. हो 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 हो. ते ते उठलं. बरं, माझे सासरे खूप चांगले म्हणजे एकदम पॉश पुढाऱ्यासारखे असायचे. अच्छा अच्छा. आणि मग आणि खूप रागीट पण ते होते. हा. मग ना माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना का नाही मग तेव्हा माझ्या नवऱ्याला ते उठलं ना तर 3 ते 4 वर्ष ते दवाखाना करत होते. अगो बाई. आमच्या गावापासून का नाही ते कराडला ना चालत तेव्हा गाड्या पण एवढ्या नसा म्हणजे नाही. गाड्या हो. ऍक्च्युअली गाड्यांना घेतच नव्हती ती. कारण हं. ते जे घाण गळायची त्यात किड पडायचे. या. आणि त्यामुळे ते बसवाले एसट्या होत्या ना सरकारी लाल लाल हो एसट्या हो हो. पण ते घ्यायचे नाहीत ते घाण बघून अरे बापरे, त्यांना. मग ते एवढं वाढलं चालत होतं? हो एवढं झालेलं 3-4 वर्ष होतं ते खांदूक. खूप मोठं आणि असेल ते. खूप मोठं. आणि ना तो रडायचं. माझे माझे मिस्टर होते लहान का नाही ते हं. रडायचे म्हणजे 24 तास रडायचे. आई तेच गं. रडायचं थांबायचंच नाही. एक दिवशी ना वैतागून का नाही माझ्या सासऱ्याला राग आला आणि त्यानं कुऱ्हाड घेतली आणि म्हणला तुला तोडूनच टाकतो. म्हणजे माझ्या नवऱ्याला सारखं अय्या! रडतंय रडतंय रडतंय. म्हणजे किती त्याच्या रडतंय तो वेदनांचा विचार पण नाही. हा. नाही ह्यांना पण त्रास होत होता ना त्याचा. मग ते आणि ते काय कळायला बरंच पाहिजे होत ना, की या बाळाला बरंच होत त्रास नव्हतं. आणि होतोय. त्यांना ते लय खूप रागीट होते. बाबा. कायम 24 तास फरशी कुऱ्हाड त्यांच्या हातात असायची. बाई गं! गावात फिरताना सुद्धा डेंजर होते ते लय. बापरे! आणि ना म्हणले मारते आणि त्यांनी कुऱ्हाड उगारली त्यांना मारायला. अय्या! सासू माझी ओरडत्या. पण सासू पण पुढे येत नव्हती. सासूला सुद्धा एकदा त्यांनी कुऱ्हाड हाणलेले हातावरती. आई गं! आणि टाके पडलेले सासूच्या माझ्या हातावरती. हाड वाचलंय फक्त मांस पूर्ण तुटलेलं. बापरे! मग ना त्यांनी कुऱ्हाड उघडली मारायला ना अहो आश्चर्य म्हणजे असं ती कुऱ्हाड त्यांच्याच अंगठ्यावर बसली बरं पायाच्या. झालं. पोराला नाही त्यांनाच अंगठा त्यांच्या अंगठ्याला लागली कुऱ्हाड ती. बापरे! आणि मग ते रक्त गेलं. मग त्यांनी मग म्हणली ती म्हणजे असं लोक बोलतात गावात तुम्हाला माहित आहे की असं करा तसं करा सगळे उपचार सांगत असतात. हो, हो, मग हो. ती घरी गेल्यानंतर का नाही हं. म्हणजे ते लोकांनी सांगितलंय का असे असे बघणारे आहेत हां. तिकडे मल्हारपेठला. हां. तिकडे तुम्ही जावा आणि ते सांगतील. हां, हां, म्हणून हां. का नाही ती तिथं गेली. मग ते तिथं जुक्ती मामा होते ना. हां, मग ते जुक्ती मामा काय बोलले माहित आहे का? हां. म्हंटले तुम्ही हे काय करताय तुमच्या घरात ज्या मूर्त्या आहेत ना हां. त्या रेणुकाच्या आहेत त्या आणि अच्छा. परशुरामाचे तुम्ही काय म्हणून पुजताय त्या. तर ओह!
मग ते म्हणले काय माहितीये का, आम्हाला माहितच नाही, आम्ही लक्ष्मी म्हसोबा असं म्हणूनच पुजतोय तिला आपलं, अच्छा दुसरं अच्छा. काय म्हणजे माहितच नाही ना कोण आहे ते. बरं तर बरं माझ्या बरं. सासऱ्यांना सांगितलं तुला लिंब नेसावा लागेल, तिचा लिंब काढावा लागेल. मग सासरा माझा एकदम पुढाऱ्यागत, ते आधी हो म्हणला सासरा माझा, हा ठीक आहे करतो, पण हे पोरग बरं झालं पाहिजे. हा मग त्यांनी भंडारा वगैरे देवीचा दिला, भंडारा लावला. हा. आणि घरी आलं आणि माझ्या नवऱ्याचं खांडोक फुटलं. बघा. भंडारा लावला की फुटलं, पूर्ण घाण निघून गेली, जाग्यासारखी जागा झाली. अय्या. हा. आणि बापरे. मग पोरग चांगलं झालं, सासरा माझा बदलला. हा म्हणजे लिंबच काढना देवीचा, हा लिंबच काढना झालाय. सगळं हा. सासऱ्याच्या हातात होतं, सासूबाईंच्या हातात तेव्हा काय नव्हतं माझ्या. बरोबर. हा हा. आणि लिंबच काढना झालाय आणि काय नाही. सासू माझी म्हणायची अहो ते बोललंय ते करूया. तर तो लिंब म्हणाले काढायचं म्हणजे काय ताई? म्हणजे रेणुकाचं म्हणजे नैवेद्य करतात ते, जुकती मामा वगैरे येतात, जग घेऊन येतात मोठा. ते हा. डोक्यावरती बघा पाठी घेऊन त्या दिवी असते बघा, हो 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 हो. हा तो जग म्हणतात त्याला. ते अच्छा. हा. घेऊन घरी येतात, देवीचा नैवेद्य करतात. घरातल्या माणसाला, मेन माणसाला लिंब म्हणजे असे कमरेला लिंब बांधतात. अच्छा अच्छा आणि अच्छा. तोंडामध्ये एक लिंबाचा ढाळा असतो, डोक्यावरती एक असतो, हा. हातामध्ये असतो, हात जोडून ते मग जायचं असतं नदीपर्यंत. आणि बरं. तिथं मग ते पूजन वगैरे करून, 5 खडे मांडून पूजन करून तिथे लिंब सोडतात नदीला. आणि हो. परत तिथनं ते वाजवत जातात. अच्छा अच्छा. असा तो देवीचा लिंबाचा कार्यक्रम असतो. म्हणजे एक लग्नाचाच खर्च असतो समजा ना, त्या लग्न ह्याला हो लिंबाला. का? तर नाही. साड्या वगैरे सगळ्यांना पोशाख आणतात ना लोक, मग त्यांना पण बापरे. पोशाख वगैरे करावा लागतो. हो हो. आणि माझं सासरं काय म्हणलं, मी काय म्हणलं जोगत्याच्या वासाच आहे होय लिंब करायला, तेव्हा ते लिंब नेसायला हा हा हा. आपण नाही तसलं काय करत. अहो अय्या. असा बोलला, तुम्हाला आश्चर्य सांगायचं ताई, माझा सासरा ना महिन्याला ना त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला सासऱ्यांनाच? बाईंसारखा. सासऱ्यांना म्हणजे महिन्याला त्यांना पाळी यायला लागली. म्हणजे पाळी कशी येईल? ते कारण हे टॉयलेटच्या. त्यांच्या हा लघवीच्या ह्याच्यातनं रक्त जायला लागलं त्यांच्या. अय्या. बापरे. हा. कारण ती देवी कशी आहे, ती म्हणतात ना वल्या जोडा लागला होते, पुरुषाच्या नारी करते ती. अय्या. बापरे. सौंदतीची रेणुका पुरुषाच्या नारी करते. आणि हो हा का? बदल म्हणला ना, मी काय जोगत्याच्या वसच आहे का, मी लिंब नेसायला तेव्हा. हा हा. आणि परत तो महिन्याला त्याच्या लघवीतनं रक्त जायला लागलं 4 बापरे. दिवस. आणि मग आता तो घाबरला, हे काय झालं म्हणून. परत त्या स्वतःला माणसाकडे त्रास गेले. झाल्यावर कसं कळतं ना? हो. परत त्या माणसाकडे गेलीत ते. हां. आणि मग ते म्हणले, "अरे तू काय बोलला होतास? तू इथं वचन घेतलं होतंस, की तिचा लिंब काढतो, नेसतो म्हणून." हां, हां. म्हणून तर पोरगं बरं झालं. मग माझ्या सासऱ्यानं लगेच लिंब, आणि त्यावेळेला किती खर्च आला लिंबाला, ₹200 खर्च आला. तरी खूप असेल ना ताई ते खूप होता आत्ताच्या तेव्हा, मानाने खूप होता 20,000. त्यावेळेला. खूप होता आणि सगळा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला, नैवेद्य सगळ्यांना जेवण पुरणपोळ्याचंच होतं बापरे! त्यावेळेला. हां, हां. आणि मग ते सगळं देवीचं झालं. माझ्या नवऱ्यापासून ती आली घरात, ती होती, सगळं होतं. हं. नंतर माझी चुलत सासू हां. आणि माझी मोठी जाऊ आहे ना, त्या सेवा करत होत्या, त्याच्या सौंदतीला जायच्या दरवर्षी वगैरे वगैरे ते करत हां. होते. हं. नंतर माझं लग्न झालं. हां, माझं लग्न झाल्यानंतर ना, म्हणजे माझ्या मिस्टरांचं, मग हं. आमचं लग्न झाल्यावर त्या देवीचं काहीच केलं नव्हतं हो. यांनी आपलं असंच लग्न, सासरा मरून गेलं, सासूबाईंच्या हातात काय राहिलं नाही, सगळं मोठ्या मुलाच्या आणि सुनेच्या हातात आलं. बापरे! मग आमचं लग्न भाऊला भाऊलीचं जसं खेळ करतात ना, असं आमचं लग्न लावलं. हां. आणि काय देवीचा विधी वगैरे, सवासणी घालणं किंवा तिला हळद लावणं असं काहीतरी हां. असतं हो, त्यांच्यात. हो. ती त्यांनी काय केलं नाही. मला काय माहितीये, मला काहीच माहित नाहीये. बरोबर. म्हणून नंतर मला त्रास व्हायला लागला. अय्या. माझ्या पोटात म्हणजे लग्नात बाशिंग होतं कपाळाला, हां. अक्षदा पडल्या. ती विधीच लग्नाचा संपला आणि माझ्या पोटात दुखायला सुरू झाले. ती अय्या! जवळ का नाही ताई, 2-4 महिने माझ्या पोटात दुखत होतं. मी नुसती हो. रडायची पोटात दुखतंय म्हणून. बापरे! आणि काय केलं, आणि त्यात श्रावण महिन्यामध्ये दर श्रावणात ती सवासणी घालायची घरातली देवीच्या. हां, मग त्या हां. सवासणीमध्ये ते कुणाच्या तरी अंगामध्ये आलं. मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही देवीचं काहीच केलं नाही म्हणून अच्छा. तिला. मग मी आपलं मनात म्हटलं, मला काय बोलता येत नव्हतं, देवाचं मला काही कळत नव्हतं. हां, तर मी काय म्हटलं, बाई माझी म्हणलं मला कशाला, मला काय माहित आहे तुझं तेव्हा, मला कशाला त्रास. मग हां. माझ्या दिरांनी मोठ्या त्यांनी वचन घेतलं, की मी करतो म्हणून तुझं जे काय आहे ते सवासणी वगैरे हां, घालतो, हां. पण तिला बरं वाटू दे. हां. मग माझ्या पोटातलं राहिलं आणि दीर पण माझा घालत हां. नाही, जाऊ पण माझे घालत नाही सवासणी, बरेच हां. घातल्या नाही. मग माझ्या दिरालाच धरलं मग माझ्या. मग हां. उलट्या जुलाब त्याला इतकं, म्हणजे त्याच्या पोटात पाणी पण ठरना. ओह!
आणि ज्या वेळेला सवासणी घातल्या तेव्हा तो सरळ झाला दीर माझा. बापरे! बघा. डॉक्टरचा पण गुण नाही आला. आणि नंतर बघा त्या देवीचं, माझी जाऊ जरा थोडी खडूस, म्हणजे मला जास्त ती हीच करत नाही हो पहिल्यापासून. कारण म्हणजे महत्वाचं म्हणजे कसं, मी शिकलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वयंपाक एक नंबर. मी लहानपणापासून स्वयंपाकात, माझ्या आईची अरे वा. परिस्थिती अतिशय गरीब. आणि मी जवळजवळ, मला ना तव्यामध्ये चूल होते ना, पहिल्या चुली असायच्या, हा. तव्यामध्ये भाकरी टाकायला मला उठून टाकायचे. मी खाली बसून बापरे. थापणार आणि वाकून भाकरी तव्यात टाकणार. एवढ्या लहानपणापासून मी स्वयंपाकात आहे. बापरे बघा. आणि माझ्या हाताला पण चव चांगली. आणि अरे ते वा. दीर वगैरे माझा तारीफ करायचा ना, ते तिला सहनच व्हायचं नाही. आणि तिला हा. राग यायचा. आणि तिनं मला 3 वेळा घरातनं बाहेर काढले, कारण माझ्या सासूचं वगैरे घर नव्हतं. ते हा. होतं ते पडलं. आणि ह्यांनी घर बांधलेलं होतं दिराने जाऊन. अच्छा. तिनेच 3 वेळा मला घरातनं बाहेर काढली बघा, हो. विनाकारण. आणि मी नुसती रडायची. मला उलटं बोलता येत नव्हतं, राग हा. करायला येत नव्हता मला. म्हणजे आईनं तसं शिकवलेलं, आणि भीती पण होती आईची तशी. हो बरोबर. आणि आई माझी का नाही, मला सारखी म्हणायची, काहीही करू दे, ते मोठे आहेत, ते हो मोठे हो आहे, का, ती बघा ते कसे छान. थोरली आहे, ती थोरली आहे, ती ना, काय तुला काय दगडहून लागत नाही. ते हं. बोलली ती तरी, किंवा त्यांनी काय केलं तरी तुला काय मार लागतोय का, काय होतं का, इकडून नाही बरोबर. तिकडून सोडून दे, पण उलट बोलायचं नाही. हं. असं मी कधी, आता माझ्या लग्नाला 26-27 वर्ष झाली ती, हा. पण मी अजून त्या धीराजावला उलट बोललेलं नाही. अरे वा, किती इतका छान. त्रास देऊन, हं. इतका त्रास त्यांनी देऊन मला. बघा तरी. हो. आणि नंतर बघा, त्या देवीच्या कार्यक्रमात पण मला ती घेत नव्हते. हा. मला घ्यायचेच नाहीत ते. माझी जाऊ मला घ्यायचीच नाही. हा. सांगायचे नाही. आणि आमची परिस्थिती अतिशय, अतिशय म्हणजे अतिशय गरीब. ठीक म्हणजे आहे. मी शब्द सांगू शकत नाही तुम्हाला. मला मुलगा झाला. मी कॉलेज केलं 2 वर्ष लग्न हा. झाल्यानंतर. ॲग्रीकल्चर डिप्लोमा केला मी तिथं ह्याच्यामध्ये मल्हारपेठला, पाटणला जाऊन. हा. हा. आणि नंतर बघा, माझ्या सवासणी होत्या. मी कॉलेजला जात होती. आणि हा. ह्यांनी मला सांगितलंच नाही हो. अरे. आणि की सवासणी आहे त्या, आणि तर तुझं काय दे, सगळे आम्ही मिळून करतो. माझी चुलत सासू, माझ्या हा. जाऊबाई, आणि मग म्हणजे आम्ही असं सगळे अरे वा मिळून वा. तिथं हा. कार्यक्रम करतो. हं. मग बघा, मला सांगितलंच नाही. मी आपली कॉलेजसाठी तयार झाले 7 वाजता, आणि मी निघाले. हा. तर हा. माझी आजी सासू होती. ती मला म्हणली, तू कुठं निघालीस? तर म्हणलं हा. कॉलेजला. तर हा. म्हणली, अगं आज सवासणी आहे, त्यात जाऊ नको. म्हणलं मला नाही माहिती आज सवासणी आहे ते. हा. मग हा. सासूला पण माझ्या राग आलेला. सासू माझ्यापाशी होती ना, सासूला पण माझ्या ते विचारत नाही. माझी सासू लय भोळी आहे अहो, अरे वा. लय हो गरीब आहे. का. आणि माझी जाव दीर तिला सांभाळत नव्हते, बघत नव्हते. आणि माझं लग्न झाल्यापासून ती माझ्यापाशीच होती. हा. मग हा. मी काय केलं, हं. तिला सासूबाई म्हणली जा. हं. म्हणली नाही, त्यांनी सांगितलं नाही सांगू दे तिला, दिसतंय देवीला, कळतंय तिला. हा. हा. जा हा. म्हणली, तुझा मार्ग तू पकड, अगदी म्हणजे बरोबर आहे. शाळेला जा. मग मी गेले हं. कॉलेजला. संध्याकाळी आले मी, तेव्हा ह्यांचं सगळं नैवेद्य बिवेद्य झालेला, मांडलेलं, लोक हा. आलेली, सगळं फोटोशूट चाललेलं, सगळं हा. चाललेलं. हा. हा. आणि मला तिने तिथं बोलवलं. हं. म्हणजे मी गेले हो, आता देवाच्या पाया पडायला बरोबर. गेलं हा. पाहिजे ना. मला बोलवलं नाही. आपण माणसाशी ही करू, पण देवाची नाही ना. अगदी म्हणून बरोबर. मी गेले. गेले तिथं, आणि मी आपली एका कोपऱ्यात उभी होती, म्हणजे धरून आणल्यासारखं. त्या हा. सवासणी हा. सगळ्या हा. 5-7 सवासणी बिवासणी सगळे निवद दाखवत होते, बरोबर. करत होते. मी पण पाया पडले, नैवेद्य दाखवला. आणि मी एका कोपऱ्यात उभी राहिले. आणि तिथं हा. अंगात आलं, बायकांच्या येतं ना, अंगामध्ये येतो देव येतो. मग देवी आली. आणि ती तिला विचारलं त्यांनी, की बाई तुला मान्य आहे का, हे आम्ही जे सगळं केलंय हे तुला हा. मान्य आहे का? हा. तर तिने सरळ नाही म्हणून सांगितलं, अय्या. मला मान्य नाही. तर त्या म्हणल्या, काय झालं, आमच्याकडनं काय चुकलं? तर ते म्हणले, माझी सवासीण कुठं आहे? अगं बाई. तर माझी सवासीण म्हणलं, माझी जाऊ पुढं झाली. हा. अगं म्हणली, तू नाही ग, माझी माझी सवासीण कुठं आहे, हा. माझी, अशी म्हणली ती. हा. मग बायका म्हणल्या, अरे त्या हिच्याच्या बायकोला बोलवा, हिच्याच्या बायकोला बोलवा. तर मी हं. कोपऱ्यातच उभी होती. परत हं. मला म्हणली, ती इथंच आहे ती. मग म्हणलं पुढे ये ना. मग मी पुढे आली. तर म्हणली, जोपर्यंत तू मला देत नाहीस ना, तोवर मी जेवत नाही. हॅलो, हो बरोबर ऐकते ना. तू मला देत नाही ना, तोपर्यंत हं. मी जेवत नाही. ती हो. बाई म्हणजे ती देवी म्हटली. हा. मग माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काहीच नाही. हा. मग मी सासूंना म्हणलं, मग सासूबाईनं मला बाटव्यातनं ₹5 काढून दिलं. मी हा. ती ₹5 तिच्या परडीमध्ये टाकलं. बरं. हा. 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 आणि मग ती देवी जिवली. बघा, म्हणजे असं किती झालं. हे आहे म्हणजे ना हो, ताई, हो, हो. आहे, आपण आहे. म्हणतो हो या गोष्टी.
अहो आमचं ते जुनं घर होतं ना, आमच्या आजी सासूचं, तिथं ती देवी ठेवलेली अशी मातीचा कट्टा करून त्याच्यावर त्या मूर्त्या होत्या का नाही हा ताई. हा प्रॉब्लेम वगैरे झाला असा महिन्याचा बायकांचा का नाही, तिथे जर गेली का नाही, हा. मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढा मोठा साप तिथं निघत होता. बापरे. असाच तो, म्हणजे पूर्ण दिसत नव्हता तो. हा. त्याच्या अर्ध्यापासून पाठीमागे शिफ्टीचा भागच फक्त असा दानदिनी शिफ्टी आपटायचा तो. बापरे. मग भीती हो. नाही वाटायची का? आणि मी एकच वेळ देवपूजा करायला गेले. हा मला ती आमची आजी सासू म्हणली, तुझ्या नवऱ्यामुळे देवी आली आणि हा. तू तिची सेवा कर. अच्छा. आता हा. मला कशाला माहित आहे तिचं काय करायचं काय काय ना, आपल्या करायचं कसं आपल्या 7 करायचं. पिढीला ते माहित नाहीये कसे असते बरोबर देवी ते काय. बरोबर. हा. तरी पण मी आपली गेले पाणी घालाय ताई, मी का नाही असं वाकून तिला पाणी घातलंय. बापरे. भिवून भिवून भिवून, इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, हो इकडून येतंय का हो. तिकडून येतंय. इतकी खरंय. भीती मनामध्ये. मी कधी बरोबर. जात नव्हते जवळ तिच्या. बरोबर आहे ना. आणि असं बरीच वर्ष म्हणजे झाली, आता एवढी वर्ष झाली ना, आता आम्ही गोव्यामध्ये आलो ना, हा हा तर 2000 हा. मला वाटतं बघा 14 पासून ही सुरुवात झाली. मला स्वप्नात आली बापरे, म्हणजे देवी 11 माझ्या. वर्ष झाले आता. माझ्या स्वप्नात आली. हा. मग स्वप्नात आली, अहो ती अशी कुणाचं रूप घेऊन नाही आली. मग. अहो साक्षात आली. तिला ओ. 16 सहस्त्र हात होते. तिनं बापरे. मुकुट घातलेला होता. कंबर पटवतो माझ्या अंगावर किती काटा बापरे. उभं राहिलाय हो. माझा, तर अहो शब्द थरथरते ते. खरंय. आणि साडी तिनं हिरवी साडी, लाल ब्लाउज होता आणि कंबरपट्टा होता. आणि हा माझं हा. छोटंसं मातीचं घर होतं. आणि अच्छा. म्हणजे जे माझ्या आजी सासूचं होतं ना, सेम तेच घर होतं. आणि मी तिथं होती. पहिली हा. कोपऱ्यामध्ये चूल, फळीला खुंट्या ठोकून त्याच्यावर हो. फळी, त्याच्यावर भांडी, हा हा. हांड्यावर हांडा पाण्याचा, अशी सगळं तर सेम होतं. अरे वा. आणि माझ्या माझ्या तसाच सेम मातीचा जो वट्टा होता ना, तिचा देव्हारा तसाच देव्हारा हा. होता. पण त्या देव्हाऱ्यावर ती नव्हती. त्या हा. देवावरती लक्ष्मीचा फोटो होता. बापरे. हा आणि ती आली आतमध्ये. हा आतमध्ये म्हणजे दरवाजाच्या बाहेर होती. हा आणि मी तिला बघितली आणि ती मला म्हणली, "येऊ का आत?" हा. तर म्हणलं, "कशाला?" काय ग? "नको येऊ" म्हणलं "तू. तू काय केलंयस माझं चांगलं?" अहो ताई, मी 1 वर्ष बिन अन्नाचं काढलंय उपवासी. माझ्या बापरे. पायाला चप्पल नाही, मला घालाय ब्लाउज नाही. तेव्हा साड्याच नेसत होतो आम्ही. हो हो. साऊन नवीन ही म्हटलं. कुणाच्या पण अशा कोणी पण दिलेले ब्लाउज मी घालायची शिवून. बापरे. तुम्हाला सांगते, असं बाजारला वगैरे जायचं झालं तर, "तुझं जरा चप्पल दे गं, मी बाजारला जाऊन येते." असं दिवस काढले. ह्यांचं सगळ्यांचं चांगलं होतं बरं का. हा पण हा मी कधी तिला मी म्हणजे कधी मनामध्ये माझ्या जलाशी नाही आले. खरं सांगते तुम्हाला, स्वामींना साक्षी ठेवून सांगते हां. कधी माझ्या मनामध्ये हा. आलं नाही, की त्यांना एवढं आहे आणि मला काहीच नाही हा, म्हणून. ही चांगली गोष्ट, असं आलंच नाही माझं पाहिजे. नाहीच आलं कधीच, कधीच आलं नाही. विशेष आहे त्या गोष्टीचं बरं का. हा हा. आणि ईर्ष्या म्हणून नाही, की तिने घेतलंय मला पण घ्यायचं, असं नाहीच माझं. आणि बरोबर आहे, ना आता हेवा ठेवायचाच नाही. ती आली बरं का. हम्म, तर मी तिला म्हणलं, "तू कशाला आलीस?" हम्म. म्हणजे गोव्यामध्ये आल्याच्या नंतर ती माझ्या स्वप्नात आली अच्छा बरं अच्छा. का. हा 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 "कशाला आलीस?" म्हणलं. "येऊ नको" म्हणलं "तू. हा हा तू माझं काय चांगलं केलंस?" म्हणलं. हा "हाल हाल केलंस. गावोगाव हिंडायला लावलंस मला. माझ्या हा अंगाला धुडूच मिळालं नाही, पोटाला अन्न मिळालं नाही. मी हा. उकिरड्यावरच्या टाकलेल्या भाकरी आणून खाल्ल्या" म्हणलं. बापरे. "पोरांना घातल्या. इतकं हाल" म्हणलं "काढलं मी. आणि तू कशाला पाहिजे मला?" तर हा. ती आत आली डायरेक्ट. मी भांडत होते हो. ना, तर ती डायरेक्ट आत आली. मला म्हणली, "तू तिला कशाला ठेवलंयस घरात?" अय्या. म्हणजे कुणाला? लक्ष्मीला. तर लक्ष्मीला ना. म्हणलं, "कुणाला?" तर "तिला का ठेवलंयस घरात?" तर ती हा म्हणलं, "ती सगळ्यांच्या घरामध्ये असते. ती काही फक्त माझ्या घरामध्ये नाही काय? लक्ष्मीचा हा. फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो ना." असतोच. हो हो. मग तसंच ना, मी म्हणलं, "ती सगळ्यांच्यात असते. ती काही फक्त माझ्यात नाहीये." तर खरंय. तिला बाहेर काढ म्हणे. हा. "तिला बाहेर काढ. मला यायचंय. हो हो. मला यायचंय तुझ्याकडे. तिला बाहेर काढ." हा म्हणलं, "मी तिला बाहेर काढणार नाही. हा तुला म्हणलं 1760 भाज्या लागतात. तिचा नैवेद्य मोठा असतो रेणुकाचा. हा हा. म्हणलं तुला 1760 भाज्या लागतात म्हणलं. हो, हा तुझा हा. एवढा मोठा नैवेद्य तेवढी माझी ऐपत नाही. हो हो. हिला म्हटलं चटणी भाकरी ठेवली ना हा. तरीही खाते. म्हणजे कोण? बरं. लक्ष्मीचा बरोबर फोटो आहे. तिला हो. म्हणलं. तिला चटणी भाकरी ठेवली तरी ती खाते. तसं हो. तुझं नाही म्हणलं. हा. एवढं मला नाही तुझं जमणार करायला. अरे तर वा. मला म्हणली, "तू अशी म्हणतेस?" अशीच हा बोलली. हा "ती चटणी भाकरी खाते, हा. चटणी भाकरी खाते, मला बघायचं आहे" म्हटली. आणि तिनं ना देवीनं माझ्या चुलीवरची चटणीची बरणी उचलली आणि तिच्या समोर ठेवायला लागली. तसा मी खालून हात घातला आणि बरणी धरली आतराळी. म्हटलं, "तू चटणी हा. का देतेस तिला? हा, अगं हा. भाकरी पण दे की. ती नुसती चटणी कशी खाईल? ओ. भाकरी दे ना बरोबर आहे. त्याच्याबरोबर."
मग? असं म्हटलं मी तिला. तसं हं. तिनं बरणी सोडली. मी ती बरणी साईडला ठेवली आणि हां, मी हां. कशी करत्या म्हणजे लक्ष्मीला म्हणजे स्वप्नातच हं. प्रार्थना करते. आई लक्ष्मी माते, तू खा गं. मी हां. बोलले तर माझा हं. शब्द राख, पण तू चटणी भाकरी खा. वाह! अशी मी तिला बोलते हो. आणि नंतर ती देवी कशी करते, मला हं. पाणी दे प्यायला. तर मी ठीक आहे म्हणलं तुला पाणी हं. देते. म्हणून हं. मी फळीवरचा तांब्या काढला आणि हं. हांड्यामध्ये तर मला म्हणली इथलं नको मला पाणी. मग? तुझ्या माठातलं? जावे तुझ्या जावेच्या नळाचा आण. अरे बापरे! हां. हां, बाहेर नळ होता माझ्या दारात जावनं काढलेला. अच्छा, अच्छा. हां. म्हणली त्या नळाचं पाणी आण म्हणली हां, मला. हां, हां, म्हणलं ठीक आहे थांब इथंच म्हणलं आणते तुला पाणी. हां. आणि मी बाहेर गेले आणि मी जागी झाले. हं, 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 हं. आणि उठले बघते तर बरोबर 5 वाजले होते आणि मंगळवार होता. अय्या! बघा. अरे बापरे! मग मी तिला बांधलेली ना, मला त्याचा खूप त्रास झाला. हो, तिने हो. दिला बरं का. मग हं. त्याच्यावर मी भरपूर माझ्या छातीमधनं जर अटॅक आल्यासारखं असं कळा हां, मारायच्या. भरपूर वर्ष मी तिला नाकारलं ना, ते हां. त्याचा त्रास मी सहन केला. परत ते हं, झालं सरळ. आणि त्याच्यानंतर ना ताई काय झालं माहितीये का? हं, मग ती माझ्या असं अंगात म्हणजे मला हो का, मी शिकलेली एकतर. मला हं. अंगात आलेलं, हे केलेलं. कारण मी कितीतरी बायकांना असं गावाकडे बघितलंय ना, ते नाटकं करतात ते. हां, 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 म्हणजे हां. रिअल नसतं आणि ते हं. आम्हाला पटत नाही. मला सुद्धा बरोबर आहे. पटत नाही बरं का. बघा. हां. आणि मला व्हायला लागलं. म्हणजे अय्या! मला शुक्रवार, मंगळवार आला ना, हं. एवढ्या जांभ्या का नाही, की 4 घरात आवाज जायचा त्या एका जांभीचा. अरे बापरे! बघा. हां. आणि खालनं मांड्या हालायच्या, इथं मान हालायची. असं हां. सगळं दिवसभर चालायचं मला. स्वप्न हो. पडायची, मुलगी यायची, एक स्वप्नामध्ये एक बाई यायची. हां. मला केळीची पाटी द्यायची, वांग्याची पाटी द्यायची. मला भरपूर काही-काही हो, द्यायचे ते त्या. हो. आणि मग बाबा असं करता का नाही बरेच दिवस झालं बरं का. मग हं. आता आमच्या मग आता विचारणार कोणाला? हां, जुक्ती हां, मामांना. जुक्ती हां. मामांनाच ना, कारण तेच बरोबर. तिचे भक्त आहेत ना. हां. मग त्यांना मग ते जुक्ती मामा 20,000, 25,000, 30,000 आणि 10-15,000 शिवाय बोलत नाही ते. एवढे आपले हां. ऐपत नाहीये. खरंच, मग खरंच. असं करून खूप थकले बरं का मी. आणि मी ना मला असं कुठं-कुठं पळवलं बी ते जुक्ती मामांनी. शॉर्टकट सांगते ताई तुम्हाला. हां, खूप सांगा ना. पळवलं मला खूप पळवलं बरं का. आणि हां, मला राग आला हो. मला हां. राग आला बघा 2016 मध्ये माझा मुलगा ना 10वी ला होता. अच्छा. हां, हां. हां, 15-16 मध्ये बघा. 16 हां. मध्येच बहुतेक. मला राग आला. राग आला आणि मी तिच्याशी भांडले देवीशी. खरोखर मध्ये भांडले हां. तिला मी काय हां, बोलले हां. की म्हणलं, "कसली गं तू आहेस?" म्हटलं. हं. "हां, तू काय सांगतेस आम्हाला कळत नाही. हं, हं. तुला जे काही मला सांगायचं असेल, हं, ते हं. क्लिअरली सांग ना. एवढी बरोबर आहे. माझी बुद्धी ही नाही तल्लख नाहीये. माठ हो, आहे मी. हो. मला ते कळत नाही तुझीकडनं ही हं. वाकडं-तिकडं सगळं असं हं, असतं हं. ते बोलणं किंवा तिड्यातलं सगळं संकेत, मला नाही संकेत. हां. कळत आहे. मला तू क्लिअर सांग. नाही पेक्षा का नाही, तू हं. जो सत्य आहे ना, ते मला दाखव." अगदी बरोबर आहे. कारण का तुझे जे भक्त आहेत ना त्यांना विचारायला गेलं की ते पैशाशिवाय बोलत नाहीत. हो, त्यांना खरं आहे. 10,000, 15,000, 20 आणि 25 मी कुठनं देऊ गं म्हटलं. हं. आणि तू हो. जे काय असेल ना ते मला जे सत्य आहे तू खरंच जर सत्याची असशील, तू हां, खरंच जर पुरुषाच्या नारी करत असशील हां, आणि तू खरंच तुला जशी म्हणतात का नाही वल्या झाडाला आग लावणारी, तर हां. मला सत्य असेल आणि तो सत्यच मार्ग तू मला दाखवशील. हो, ते अगदी बरोबर अशी आहे. मी तिच्याशी भांडले. ते आणि हां, तिच्याशीच दिवसभर भांडले, रात्री झोपले. हां. झोपल्यानंतर ना मला स्वप्न पडलं. हं, स्वप्नामध्ये ना हं. मी आमच्या गावच्याच का नाही 2 पूल आहेत आमच्या गावाला. आमच्या गावी मांड नदी आहे. हं, 2 हं. पूल आहेत. एक मोठा पूल आहे आणि एक छोटा पूल आहे कोणती गावातनं नदी? आलेला. मांड नदी. अच्छा. हां. मग ते त्या पुलावरती मी उभे आहे हं, आणि हं. माझ्याबरोबर ना माझा एक चुलत मामा आणि चुलत मामी. ते काही हं, नवरा-बायको नाहीयेत. ते हं, दीर-भावजं आहेत. हं. पण ते उभे आहेत माझ्या. मी त्यांना घालवायला आले तिथं हां. पुलावर. आणि माझं काय चालू आहे माहिती आहे ताई? हं. तुम्ही विषयच कराल. मी स्वामींना कधी बघितलं नाही. मी स्वामींना हं. ओळखत नाही. मी स्वामींना कधीच मला स्वामी माहीत नाही कोण आहे ते. हां. आणि मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझा जप चालू आहे त्या जॉब नदीवर. चालू. हां, हां. अहो खरंच जप चालू आहे. माझं त्या हां. दोघांकडे लक्ष नाही, बोलण्याकडे लक्ष नाही. हां, हां, हां. आणि जप चालू आणि हं. तुम्हाला सांगते एक गाडी आली. म्हणजे अशी हां, बस सारखी गाडी आली आणि त्या हां, गाडीमध्ये ते दोघे चढले आरामशीर. मी हां. चढले नाही. पण मी पुढे गेले तर ऑटोमॅटिक त्या बसमध्ये होते. आणि ना मी माझा जप चालूच आहे. म्हणजे मी त्या हं. जपाच्या भानामध्ये आहे स्वप्नात पण आणि नामस्मरणामध्ये.
आणि तुम्हाला सांगते ताई, माझ्या शेजारी एक बाई हां. बसलेली. हां, हां. त्या सीटवरती माझ्या शेजारी एक बाई होती. हां. खूप सुंदर बाई होती. अजून तिचा चेहरा माझ्या लक्षात आहे बघा. आणि ती बाई माझ्याकडे बघते आणि स्मित हास्य करते गालामध्ये. आणि मला कशी करते, "तू स्वामींना मानतेस का? हां, हां. तू स्वामींना लय मानतेस का?" तर हां, म्हणलं, "नाही." हां. "कोण स्वामी?" "मग तू अच्छा. जप कुणाचं करतेस?" हां, मला म्हणते, "तू जप कुणाचं करतेस?" हां. तर म्हणलं, "माहीत नाही." हां, हां, हां. आणि गाडी ना मोठ्या पुलावर गेली एका. हां. खाली ना मोठी नदी होती. आणि अरे! पुलावरूनच का नाही नदीच्या कडेला घर होतं एक कौलारू दिसत होतं. तर मला कशी करते माहिती आहे ती बाई, ते खिडकीतून म्हणते, "ते घर दिसतंय का तुला? हां, हां. त्या घरामध्ये जा. तुला हां. मार्ग सापडेल." अय्या! अशी मला बोलली ना ती हो. हां, आणि मी मग? जागी झाले. तेव्हा पण 5 वाजलेले. अरे बापरे! मी विचार करते. आणि ताई मी जागी झाले का नाही, हां, तुम्ही विशेष कराल, मी खरं सांगते बरं का, हां, माझं हृदय आहे का नाही, हां. माझ्या हृदयात स्वामींचा जप चालूच होता. बापरे! एवढी धडधड चालू होती ना, मी जागी झाल्यावरती. हां. खूप मोठी धडधड माझ्या हृदयाची चालू होती. बापरे! आणि मी उठून बसले तिथंच हं. जवळ. म्हणजे मी विचार करते, ही काय झालंय हां. गं? असं छातीवर हात ठेवला हृदयावर हां. आणि ते शांत केलं अगोदर मी त्याला. बापरे! बघा. शांत केलं. आणि हं. तर माझे मिस्टर मला म्हणले, "का म्हणून एवढ्या लवकर उठल्या?" हां, तर म्हणलं, "काय नाही," म्हणलं, "झोपा तुम्ही. हां, बाथरूमला जाते मी." आणि मी वॉशरूमला जावले, सगळं स्वयंपाक हां. उरकला. मला झालेलं मी माझ्या आईला कधी हे सांगतेय. कारण मी जे काय असेल ते माझ्या आईलाच सांगायचे ना. खरंय, खरंय. मुली कोणाला सांगतात? आईलाच सांगतात. हां. म्हणून मी पटापट स्वयंपाक केला. ह्यांना सगळ्यांना घालवलं. पुरं सकाळीच जातात माझे 7, हां. 7:30ला. मिस्टर 8:30ला जातात. त्यांना सगळ्यांना घालवलं. म्हणलं आता तिला फोन करायचा. अच्छा. म्हणून मी त्यांना घालवलं. आणि 9, 9:30 वाजता ना मी ते फोन हातामध्ये घेतला. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे ना, हां. माझ्या आईचाच फोन मला आला. फोन हातात बघा घेतात. स्वतःहून. आता आता कसं मी तुम्हाला बोलले, की मी तुम्हाला हां. मेसेज टाइप करते. हो. अर्धा मेसेज टाइप झाला आणि तुमचा फोन आला. असाच प्रकार झाला बघा. बघा. माझ्या आईचा फोन आला मला. आणि मला मी आईला कशी करते, "बरं झालं 100 वर्ष तुला आयुष्य आहे," म्हणलं. का तर म्हणले, "का काय झालं?" म्हणलं, "मी तुलाच फोन करणार होते." आणि आमच्या घरात खूप भांडणं आमचे, म्हणजे हं. भांडणं आमच्या नवरा बायकोची नव्हती. पण आमचं हाल खूप होतं. म्हणजे असं सगळं देवा! संपायचं, राहायचं नाही, हे नाही. गोव्यात असून सुद्धा. बघा. आणि मग राहिलो. मग आई म्हणली, "आता काय झालं?" तर म्हणलं, "काय नाही गं, तुला मला काहीतरी सांगायचंय." तर बरं म्हणली, "थांब जरा सांग मला. पण पहिलं हां, कॅलेंडर घे आणि अमावस्या कधी आहे तेवढी बघ." हां. तर म्हणलं तिला, म्हणजे माझ्या आईची ना 30-40 वर्ष झाली नांदऱ्याची वारी होती पिराची. नांदऱ्याला दर्गा आहे मोठा खाजा कबीर अच्छा. बाबांचा. हां, हां, हां. त्या दर्ग्याची तिची वारी होती ना. मग ती हं. दर अमावस्याला जायची. मला ओके. म्हणली, "तेवढी अमावस्या कधी आहे बघ आणि मला हं. सांग, म्हणजे मला आवरायला." तर किती वाजता लागते, किती वाजता, अशी मला म्हणली. तर म्हटलं, हां, "आधी माझं ऐक की आई." तर हां, म्हणली, "थांब. आधी हां, ना तू हां, कॅलेंडर काढून ती अमावस्या कधी आहे सांग मला आणि मग बोल." हां. आणि अहो ताई, विशेष काय सांगू तुम्हाला माहित आहे का? हं. मी कॅलेंडर काढलं आणि मी ते बघत होती ना अमावस्या कधी आहे. त्या दिवशी ना स्वामींचा वर्धापन दिवस होता. त्या कॅलेंडरमध्ये लिहिलं होतं, अक्कलकोट स्वामींचा वर्धापन दिन. हां, हां. त्या दिवशी, हां, ज्या हां, हां. दिवशी मला हे स्वप्न पडलं ना पहाटेचं हो, झालं, हो. त्याच दिवशी अक्कलकोट स्वामींचा वर्धापन दिवस होता. बघा ना ताई किती छान दिवस हो. हो. आणि मी कशी करते, "अगं आई, अगं आज अक्कलकोट स्वामींचा वर्धापन दिवस आहे." मग बापरे! आई म्हणली, "मग काय करायचं त्याचं?" म्हणली, हं, "अमावस्या कधी आहे ते सांग." तिला सांगितलं. म्हणलं, "आई ऐक की अगं माझं. हं. अगं असं-असं मला स्वप्न पडलं." ते सगळं तिला सांगितलं. हां. आता म्हणली, "ह्यो कुठला स्वामी काढलास?" अशीच बोलली माझी आई. "आता ह्यो कुठला स्वामी काढलास?" आमच्या घराला कुणालाच माहित नाही. अगं बाई! हो. आणि तर म्हणलं, "मला पण माहित नाही." पण मला त्या बाईने सांगितले, की हं, "ते कौलारू घर आहे, त्या घरात जा आणि हं, तुला मार्ग सापडेल." मी हं. ताई तुम्हाला पटणार नाही, हां. 6 ते 7 महिने ते घर शोधत होते. अरे बापरे! हो. हां, की असं कुठलं ठिकाण आहे, की ते मोठा पूल आहे, नदी आहे आणि तिथं हां. कौलारू ते घर आहे. मग मिळालं? नाही ना, सांगते की तुम्हाला पुढं ऐका ना. हां, हां, मग मी शोधते. आम्ही प्रत्येकाला, म्हणजे ज्यांच्या डीपीला वगैरे हे ते स्वामी हां. दिसतील, कुठं स्टेटस कुणाचा दिसला, हो, हो. सगळ्यांना मी फोन करायचे.
बघा. एवढंच काय, ह्यांचा मॅनेजर होता माझ्या मिस्टरांचा ना, कुलकर्णी म्हणून ते हां, हां. काका. त्यांना सुद्धा मी फोन केला. त्यांच्या डीपीला दत्त महाराज स्वामी असायचे ना. हां, 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 हां. म्हणलं, "सर मला ना असं-असं स्वामींचं म्हणजे स्वप्न पडलं." तर ते म्हणले, "वाह! वहिनी हां, खूप हां. छान. तुम्ही ना स्वामींचं नामस्मरण करा. खूप चांगलं आहे." अहो, हं. मनात आपलं त्यांना कशाला म्हणते, पण मनात म्हणलं, "अहो, ते स्वामी कोण आहेत हेच मला माहीत नाही, तर कुणाचं नामस्मरण करू मी? कुणाचं करणार ना? स्वामीच मला माहीत नाहीत कोण आहेत ते." खरंय, खरंय. असं म्हणत ना, हं. भरपूर लोकांना 6-7 महिने शेवटी का नाही 6-7 महिन्यानं कंटाळले हो मी. हां, हां, आणि हां. म्हणलं जाऊ दे तिकडे मरू दे. असं हं. काहीतरी स्वप्न पडतातच ना. एवढं बरोबर, बरोबर. कशाला सिरियस घ्यायचं. असं हं. अहो सोडलं आणि त्यावेळेला आम्हाला रूम खाली करायची होती त्याच हां, हां. पिरियडमध्ये. आम्ही तिथंच शेजारी रूम बघितली हां. आणि सामान रात्रीचं सगळं ओढलं त्या हां, हां. रूममध्ये. रूममध्ये सामान ओढलं आणि सकाळी मग तिथंच आता माहिती होतं म्हणजे असं काही बांधून वगैरे नेलं नाही ना. हां, हां, मग हां. जे सकाळी डबा पोरांचा केला, नवऱ्याचा केला आणि त्यांना हं. घालवलं. हं. घालवलं आणि मला लय झोप आलेली हो सकाळी 9:30 वाजता. अगं बाई! हां, हां. झोप आलेली म्हणून मी तिथं फरशीवरच झोपले. हं, हं, हं. एक उशीशी फक्त घेतली आणि फरशीवर मोकळी झोपले. इकडे गरमी खूप ना, मग हां. गारव्यासाठी मी फरशीवर झोपले. हां, मला हां, हां. कसली झोप लागली माहित आहे तुम्हाला? हां. एवढी झोप लागली आणि त्या तेव्हा स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझी फॅमिली म्हणजे माझे मिस्टर, माझे 2 मुलं आणि मी हां. एका हॉस्पिटलमध्ये. अरे बापरे! हॉस्पिटलमध्ये आणि ते हॉस्पिटल एवढं सुंदर आणि मला खूप आवडलं. आणि हां. मी कशी करते, "अहो, त्या रूममध्ये जाऊया ना, ती रूम लय भारी आहे. त्याला लय खिडक्या आहेत." म्हणते मी बरं का त्यांना. हां, 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 तर हां. ते म्हणतात, "गप्प बस." आणि कोण नाही हॉस्पिटलमध्ये. आम्ही चौघंच आहे. अगं बाई! आणि आम्ही ह्या वार्डातनं त्या वार्डात असं पळतोय आपलं फिरतोय. अच्छा. आणि ना माझे मिस्टर पोरं उशाला आहेत आणि मी त्या बेड असं लाईनीनं लावतात ना हां. हॉस्पिटलमध्ये बघा. हो. मी असं लोटांगण घालते बेडवरनी, ह्या बेडवरनं त्या बेडवर, त्या बेडवरनं अशी. अरे! हां, मला खूप आवडलं आणि खुश आहे. आणि एका बेडवर मी गेले ताई, एवढा मोठा माणूस, काळा, सावली त्याची होती फक्त अशी म्हणजे बापरे! काळा हं. छाप होता परछाई. हं, हं, आणि हं. मी त्याच्या अंगावर जाणार हां. तोच मी स्वतःला सावरलं आणि खाली पडले धबतेने बेडवरनं म्हणजे बापरे! हां. स्वप्नामध्ये. हो ना, हो ना. आणि ती सावली उठली हं. आणि माझ्या अंगावर झोपली अय्या! अशी. आणि माझं मिस्टर, माझे पोरं पैशाला तिथं आहेत. मी हात मारते, हाका मारते, कुणालाच माझा आवाज जाईना. मी झोपेल. हात मारते हं. आणि काय झालं कुठून का नाही मी दोन्ही हात जोडलं आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ओह! चालू केलं स्वप्नात. हां, हां. आणि ती सावली जी होती ना काळी, जी माझ्या अंगावर अशी आलेली, हां. ती पूर्ण अशी तिचा ना धूर झाला. अगं बाई! धूर झाला आणि ती हं, गेली. आणि मला तुम्हाला सांगायचा विषय, मी जागी झाले ना, मला हं. घामानं मी पूर्ण भिजले होते. हं, फरशी हं. ओली झाली होती माझ्या अंगाच्या घामानं. बापरे! तोपर्यंत ना एक आमच्या गावचाच आहे मुलगा. तो हं, आमच्याकडं त्याची फॅमिलीची बायकोची डिलिव्हरी झाल्यामुळं का नाही तो माझ्या नाश्त्याला येत होता. हं, मग हं, तेव्हा आला. त्यानं बेल वाजवली. मग हं. मी दार उघडलं. मग त्याला चपाती डाळ दिली आणि मला काही ती स्वप्नाच्या ह्याच्यात म्हणजे मी हो, त्या हो. भानातच होते. आणि मी आमच्या आत्तीच्या मुलीला फोन केला. हां. तिला सांगायला, "अक्का मला अहो असं-असं स्वप्न पडलं." आणि काय हो कुठलं ठिकाण आहे? मला गावना का झालंय हां, ते. हां. म्हणजे त्यावेळेला बघा हां, देऊळ बरं बंद झालं. पिक्चर आलेला होता बघा माऊलींनी काढलेला. कोणता? देऊळ बंद. हां, 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 हां. बरोबर. हां, मला ना ते सापडेनाच झालंय मला ते. हां, अशी हां, मी म्हटले तिला. हां. आणि तर का नाही ती म्हणायला लागली, "अगं तू स्वामींचं नामस्मरण चालू ठेव, तुला सापडेल." हां, हां. तर तो जेवत-जेवत ऐकतोय बरं का. आणि तो हां. मला कसं करतोय, हं. "स्वामी समर्थ, अगं अय्या! जा ना म्हणलं शिवोलीला, तिथं आहे ना त्यांचा मठ." बापरे! हां, मी जातो ना सुशांतच्या गॅरेजवरती त्याच्या शेजारी आहे. गुरुवारची आरती असते. हां, हां, हां. 1 ते 2 आरती असते बघ म्हणला. "तू 12 वाजता इथनं निघलीस तर 1 वाजेपर्यंत पोहोचशील." हं, 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 आणि त्या हं. दिवशी गुरुवारच होता बरं का. आणि हो. म्हणलं, "आहे ना तिथं, जा की" म्हणला तिथं. हां, हां, हां. असा बोलला तो मला, डायरेक्टली बोलला तो फोन बापरे! चालू डायरेक्ट असताना. नाव सांगितलं. हां. हां, तर म्हणलं, "हो?" का हां, मी काय सांगते आम्ही गोव्यातून एवढी वर्ष झाली ना, हां. म्हणजे तेव्हाच मी 2007 मध्ये आलेली. मग 16 मध्ये 17 मध्ये मला किती वर्ष झाली बघा. पण बरोबर. मी 1000 वेळा त्या मठापासून आल्या. हां. 1000 वेळा त्या मठापासून आले मी. बघा. पण त्या गुरुवारचं तिथून आवाज येतो आरतीचा. हं. तुम्हाला सांगते जेवणाचा सुगंध येतो. हो. आम्ही किती वेळा पण म्हणलो, "वाह! किती छान वास येतोय ना, जाऊया का जेवायला?" हं. असा पण विचार केलाय. पण ते बघा. कुणाचा मठ आहे हे माहीत नव्हतं. असं हं. वाटायचं गुरुवार आहे म्हणल्यावर साईबाबाचं. हां, हां. गुरुवार आहे म्हटल्यानंतर साईबाबा.
बरोबर. असं एवढंच माहित होतं. स्वामी माहीतच नव्हते ना आम्हाला. अय्या! हां, हां. आणि मग नंतर गेलो. हां. मग मी ठीक आहे म्हणलं. मग 1 गुरुवार गेला, 2 गुरुवार गेले, 3 गुरुवार, 4, 5 गुरुवार गेले मी त्या मठात गेले नाही. अय्या! माहिती हां. पडून, बरं बघा. का. हं. मग आई म्हणायची, "अगं, एवढी 2 वेळा तुला स्वप्न पडले, जाऊन ये एकदा तिथनं." सारखी आई हां, माझ्या मागे भुणभुण लावायची. "हो हां, गं, जातो." मग आदल्या दिवशी बुधवारी माझं बोलणं झालं 6व्या ह्याला, म्हणजे हां, ज्या गुरुवारापासून कळालं ना मला तिथं मठ आहे, हां. तेव्हापासून 5 गुरुवार गेले. म्हणजे बघा. सव्वा महिना झाला, तरी मी त्या मठात पोहोचले नाही. आपली अय्या! 7:30 लवकर जाऊ देत नाही हो, लवकर त्या हो. मार्गावर कुणालाच येऊ देत नाही ती. बरोबर. मग मी 5वी 6व्या मी आईला काय म्हणलं, "मी जाते उद्याच्याला. उद्या हं, उठते" म्हणलं, हं. "पहिलं आवरते आणि मी पहिली त्या मठात जाते" म्हणलं. हं, हं, हं. तर हो म्हणली, "चालेल." आणि तुम्हाला सांगते गुरुवारी ना हं, उठलो हं. सकाळी. उठले मी तुम्हाला सांगायचं ताई, कसला राग मला. हां. एवढा मला राग ना माझ्या मिस्टरांनी काय केलं नव्हतं. माझ्या पोरांनी सुद्धा हो काय केलं नव्हतं. आई गं! पण मला असं झालेलं आहे नवऱ्याचं नरडं दाबू, का अरे! ह्या पोराच्या डोक्यात काय घालू, का अरे! मी स्वतःला काय करून घेऊ. अरे! इतका बापरे! राग मला आणि मी नुसती रडत होते, मी नुसती रडत होते, मी नुसती रडत होते म्हणजे मी किती रडत होते. अगं मी बाई! जेवण बनवलं नाही, मी काय नाही. मुलं उपाशी गेली, ते उपाशी गेलं, बाई डबा गं! नाही कोणाला, काय नाही. मी नुसती मी राहणार नाही, मी जाणार. मी राहणार नाही, मी जाणार. मला राहायचंच नाही, मला राहायचंच नाही. बापरे! असंच माझं चाललेलं. मग आईचा फोन आला मला. हं, आईलाच मी फोन केला, आईचा नाही, मी फोन केला आईला. हं, आईला म्हणलं, "मला अजिबात काय बोलायचं नाहीस. मी हं. राहणार नाही, मी जीव देणार. मी इथं राहणार नाही. मी हे सगळं सोडून जाणार आहे. मी बाई कुठेतरी लांब गं! निघून जाणार आहे." हं, तर आई मला काय म्हणते, "अगं काय झालं?" मग तिला वाटलं आमचं भांडण झालं काय. हां. काय झालंय? काय झालंय मला माहित नाही, पण मला नाही राहायचं. रडतच बाई मोठ्यानं रडत होते. गं! हं. मला राहायचं नाही आणि मी जाणार आहे. मग मिस्टर काही मी बोलले नाही का? मरणार नाही. ते गेले निघून हं, कामाला. हं. एक तर आमचं असं होतं, ते चिडले की मी बोलायचे नाही आणि मी चिडले की ते बोलत नव्हते. अच्छा, अच्छा. चांगली गोष्ट आहे. हं, आमचं असं होतं. आणि हं, मग मी सांगते ताई तुम्हाला, हं, मी एवढी हं, म्हणजे रडत होते ना, हं. की मी त्याचं वर्णन सुद्धा तुम्हाला करू शकत नाही. बापरे! आणि मग आई काय मला म्हणली, "हे बघ, हं. तुला ना कुठं जायचं असेल का नाही तिकडं जा. तुला मरायचं असेल ना तू मर. बाई काय गं! आम्ही तुला शोधत बी नाही, काय बघत बी नाही, विचारत बी नाही. पण हं. पहिले त्या मठात जा. अच्छा. त्या हां. मठात जा आणि तिथून तुला कुठं जायचंय तिकडं तू जा. जा." हं, अशी बोलली आहे मला. हं, परत म्हणलं ठीक आहे. उठले, परत अंघोळ केली, कपडे हं, घातले आणि रडतच निघाले मठामध्ये. हं, मग आमच्या इथनं 2 बशी बदलून जावं लागतं. हं, मग गेले मठामध्ये पोहोचले. मग 12:30 वाजले होते मला घरामध्येच. हं. आणि 1ला आरती चालू होते ना, 1 तास तर लागतो. म्हणजे जास्त लांब हां. नाही, तो जवळ आहे, पण बशी बदलत जायचं. आणि इकडं बशी बरोबर. म्हणजे कशा वडापच्या असत्या त्या. हो, गव्हर्नमेंट हो. बशी नाहीयेत. हां, म्हणजे हां. वडापच बशींचं असतंय ते. आणि ते अच्छा. भरेपर्यंत थांबावं लागतं. हां, हां, हां. मग 1:30 वाजता बघा आम्ही 1:30 पावणे 2ला मठामध्ये पोहोचले. हां. पोहोचले रस्त्याकडेलाच मठ आहे तो. अच्छा. आणि गेले मी तिथं. महाराजांची आरती चालू होती. हां, सगळी बसलेली एवढी गर्दी होती. मी आत मठात नाही, मठाच्या बाहेरच उभी होते म्हणजे पायरीपाशी. हां, आणि ताई, मी हां, तुम्हाला का फोन केला याचं पण कारण सांगते. हां, जे तुम्ही आता जो व्हिडिओ टाकता का नाही हां, YouTubeला, हां, हां. त्याच्यामध्ये बघा सगळे स्वामींच्या मूर्तींचं वगैरे फोटो असतात बघा, वरती हो. दिसत असतात, चेंज होत राहतात हो, बघा. हो, हो, हो. आलं का लक्षात? हो. त्यामध्ये तो शिवोली मठाचा स्वामींचा फोटो आहे बघा. व्हाईट कलरची पूर्ण मूर्ती आहे का नाही बघा, आणि पाठीमागे वटवृक्षाचं असं पितळेचं हे आहे बघा. अच्छा. वटवृक्षाच्या आकाराचं बघा, पत्र्याचं झाड आहे वटवृक्ष. हां, 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 हां. पांढरी कलरची मूर्ती आहे बघा स्वामींची. अतिशय देखणी आहे बघा. हां, 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 ती हां. शिवोली मठाची आहे मूर्ती इथली हो गोव्यातली. का? अच्छा. हां, ते शिवोली मठातला फोटो आहे. हो. हां. तुमच्याकडे असेल फोटो तर पाठवा तो पण. हो, पाठवते ना. हां, नक्की हां, पाठवते तुम्हाला. हां, तुम्हाला सांगते ताई, स्वामींची आरती चालू आहे आणि आश्चर्य म्हणजे काय माहितीये का? हां. स्वामी हसत होते. मी बापरे! बघून रडत होती. मी अय्या! रडतच होती. त्या आरतीत पण मी रडतच होती. हां, पायरीपाशी नुसती महाराजांकडे एकटक लावलेली मी हां. आणि रडत्या म्हणजे माझा पूर्ण ओढणी भिजलेली. माझं अगं असं बाई! पाणी ते डोळ्यातलं पडून माझी इथं छातीवर सगळं ओलं झालेलं ड्रेस. बापरे! हां, इतकी मी रडत होते. आणि तुम्हाला सांगते मी रडले आणि मठामध्ये मी म्हणजे सगळं आरती संपली.
मग हं. जेवण असतं. मग हं. ज्यांनी दर्शन घेतलं होतं ते जेवणाच्या लाईनीला गेले, ज्यांनी घेतलं नव्हतं मागणं आलेले ते दर्शनाच्या लाईनला थांबले. हां. पण मी ना दर्शनाच्या लाईनला बी थांबले नाही. मी हां. डायरेक्ट जाऊन तिथं बाकड्यावर बसले. नुसती महाराजांना बघत होते आणि रडत होते मी. बाई गं! दर्शन घेतलंच नाही मी. आणि तुम्हाला सांगते सगळी हं. दर्शन वगैरे घेऊन सगळी जेवणाकडे गेलीत आणि सगळे म्हणजे माणसं कमी झाली. हां, बरोबर. मठामधली जेवणाकडे सगळी गेली ना म्हणजे हां, हां. दर्शनाची. म्हणजे जवळ बघा ताई 3 ते 4 वाजले होते त्यावेळेला. हां, 4 हां. वाजलेले. मी दिवसभर मठात होते. हां, मी हां, घरी हां. आलेच नाही. आणि अय्या! नंतर मग मी स्वामींच्या पाशी गेले. हं, हं. स्वामींच्या पाशी गेले, मठात आत गेले हां. आणि रडतच पाया पडले. हां. आणि त्यांनी मग काका होते तिथं एक कुलकर्णी काका म्हणजे ते स्वामींची सेवा करायचे ना भट भट असतात इकडे गोव्यामध्ये मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये पुजारी. पगारावरती एक भट ठेवतात पुजारी हां. पगार देऊन. हो का? मग हां. मग तसे ते काका होते. हं. त्यांनी काय केलं 2 केळं आणि स्वामींच्या पायावरचं फुल उचललं आणि माझ्या हातात दिलं. हां. श्री स्वामी समर्थ म्हणत. तर मला म्हणले का रडतेस तू? काय हां. झालंय? हां. तर मी म्हणलं तुम्ही मराठी बोलता? कारण इकडे सगळे कोकणी बोलतात ना. कोकणी. हां, 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 हां. हां, हां. म्हणलं तुम्ही मराठी बोलता? तर हं. म्हणलं हां, मी पंढरपूरचा. हां. अय्या म्हणलं मी सातारची. हां. मग रडतच होते मी. म्हणलं हां. मी काका रडत-रडतच सांगते त्यांना मी सातारची. हां, तर हां. ते म्हणले, "हो का? काय झाले? का रडतेयस?" तर हं. म्हणलं, "असं-असं झालं. सकाळी कुणी मला काही बोललेलं नाही. कुणी काही केलेलं नाही. पण माझं विनाकारणच असं मला रडायला त्रास येतंय. झाला. राग, राग, हां. खूप राग मला." हां. आणि असं झालं. मी सांगितलं काकांना. हं. आणि मग मी काकांना काय म्हणलं, "काका, हं. मला ना खूप महिने झाले म्हणलं, ज्या दिवशी अक्कलकोट स्वामींचा वर्धापन दिवस होता ना बघा, हां. त्या दिवशी मला पहाटे स्वप्न असं पडलं. ते स्वप्न पूर्ण काकांना सांगितलं. हां, तर हां. काका हसले. हां. हसले आणि आणि माझ्या डोक्यावर असा हात ठेवला आणि मला म्हणले, "येडाबाई, अगं तू कुठं आलीयास? हां. मला सांग. मठाच्या समोर काय आहे? हां. नदी. नदीच्या अच्छा. वर काय आहे? पूल. हां. आणि तू वर पुलाच्या खालीच तो मठ आहे बरं का नदीच्या किनारी. हो आणि का? वर पुलावर जा बरं, बाहेर जा आणि पुलावर जा हां. आणि बघ वर तुला काय दिसतंय." तर हां. सगळी मठाव कौलच होती. हां. अय्या! ते मला दाखवलं होतं स्वप्नात. बघा. पुलावरनं ते कौलारू घर. तिथं जा हां. तुला मार्ग सापडेल. अय्या! इतक्या बघ. महिन्यांनी ते मला सापडलं आणि मी 1000 वेळा सांगते काय 1000 वेळा मी त्या मठापासून तिथून आली हो, आहे. हो. गेली आहे म्हणजे आम्ही बीचला वगैरे जातो ना असं संडेला हो, वगैरे. हो, हो. तिकडे खूप बीच आहेत शिवोली साईडला. अच्छा. पिकनिक वगैरे करायला. 1000 वेळा गेलोय हो त्या पुलावरून आणि त्या मठापासून. पण हां. कधी त्या मठात गेलो नव्हतो. पण बघा, मग वेळ तुम्हाला एकदम आल्याशिवाय काय नाही. शांत वाटलं असेल. हो तर काय आणि मला वेडच लागलं स्वामींचं. किती छान ताई. खूप वेड म्हणजे सुंदर अनुभव. असं लागलं वेड मला, हं. की ते काका स्वतः मला म्हणले, बास कर" म्हणले, "इतकं स्वामी स्वामी करू नको, वेडी होशील. वेडी हं. होशील" मला म्हणले. हं. तुम्हाला सांगते माझी आई आहे ना, हां. माझ्या आईची परिस्थिती पहिल्यापासून गरीब. हां, हां, हां. माझ्या आईला घर पण नाही. पाचटीचं छप्पर होतं बघा. नंतर त्यांनी पत्र्याचं शेड केलं. अच्छा. बहिणीला नोकरी लागली मग तिने पत्र्याचं शेड बांधलं. आणि हां, त्याच्यानंतर ताई तुम्हाला सांगते हां, मी स्वामींना काय आईला मी काय म्हणायचे, हां. "आई तू जप कर. तू स्वामींचं नामस्मरण कर" म्हणून. हं, 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 हं. "अगं सगळं चांगलं होईल. तू स्वामींचं नामस्मरण कर." तर आई कशी करते माहितीये का? हां. अ, "बाया गप्प बस" म्हणली. "कुठला स्वामी आणते? काय पण घेऊन येते" म्हणली ही. आणि कोण स्वामी, कुठला स्वामी आणि म्हणली काय नाही बघितलं एक दिवस नाव घेऊन घरात नुसतं भांडणं लागली म्हणली. नाव अय्या! घेत होती तर. अशी बोलली आई मला बरं का. आई ओह! अगं लागू दे गं भांडणं. तसंच होतं. म्हणलं माझं कसं झालं म्हणलं मठात यायच्या वेळेला. हां. तसंच होतं गं पण नंतर लय भारी वाटतंय. तू नाव घे स्वामींचं. आईला लिहिता वाचता येत नाही. तू हं. नामस्मरण कर, तू नामस्मरण कर. आईच्या पाठीमागच लागले मी. हां, आणि मग आईनं काय केलं माहितीये का? हां, आईनं म्हणली जाऊ दे आणि आई गावात गेली. मला तशी बोलली फोनवरती. हां, नाही, नाही म्हणली संडेला आणि हं. गावात बाजार आणायला गेली तर तिथं मारुतीच्या देवळामध्ये स्वामींची आरती चालू होती. स्वामी समर्थ सत्संग भरत होता. आम्हाला अजून माहित नव्हतं. बघा. आणि ते एक आमच्या ओळखीच्या ताई आहेत ना, त्यांचे मिस्टर तिथं होते. त्यांचं रिक्षा आहे ना, ते हां, आम्ही हां. घरी गेलो म्हणजे त्यांची रिक्षा मागवायचो ना कुठं जायचं अच्छा, असल्यावर. अच्छा. हां, हां. मग त्यांनी का नाही आईला आमच्या बघितलं आणि म्हणला, "मावशी या इकडं." हां. हां, त्या आरतीमध्ये.
हां. मावशी या इकडं म्हटले. हां. आणि त्यांनी आईच्या हातामध्ये नारळ दिला आमच्या. नारळ ओह! दिला, परत आई घरी आली, आईनं मला फोन लावला, अगं स्वामी समर्थाची आरती चाललेली मारुतीच्या देवळामध्ये हां. आणि मला त्या भाऊने हाक मारली आणि मला नारळ दिला, तर ह्याचं काय करू मी, मला म्हटली. तर म्हणलं अगं तो त्याचा गोड काहीतरी करून खा, हां, हां, हां. त्याचा प्रसाद करून का म्हणलं त्यांनी दिलाय तर. हां. आणि मग आई जरा नामस्मरण करायला लागली, तरी हां. पण लय नाही करतच नव्हती, मुळात ती करतच नव्हती. हां, हां. आणि नंतर मग आईनं आमच्या घर बांधलं, माझ्या बहिणीनं हां, छान हां. घर बांधलं, असं बंगला टाईप ना, छोटं बैठक घर बांधलं. अरे वाह! हां. एक बेडरूम, हॉल, किचन असं, आणि संडास बाथरूम सगळं आतमध्ये. हं. छान सुंदर घर बांधलं तिनं. आणि हं. मला इथं ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये त्याची वास्तू होती, आणि अच्छा. माझे मिस्टर आजारी असल्यामुळे मला जाता येत नव्हतं वास्तुकीला. आणि हां. पाऊस पण खूप, दरड कोसळलेले घाटामध्ये. बरोबर. हां. आम्ही वास्तुकीला गेले नाही हो. हां. आणि मी स्वामींकडे एकटक बघत होते. माझ्या घरामध्ये मी फोटो आणला, मूर्ती आणली, सगळं केलं स्वामींचं हां. आणलं. आणि मी बघते आणि रडते, स्वामी माझ्या आईला खूप वर्षांनी घर मिळाले, आणि हां. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही तिच्या घरामध्ये पहिला तुमचा प्रवेश व्हावा त्या घरामध्ये. ओह! हां, हा. हां. आणि मी आईला आणि बहिणीला 2 दिवस काय सांगत होते, तुम्ही होम करणार, होम केला घरामध्ये त्यांनी हां, हां. वास्तुशांतीला, तर म्हणलं होमाला स्वामींचा फोटो आणून ठेवा म्हणून मी सांगत होती त्यांना. तर हां. बहीण बी म्हणली, गप ग, काय पण काढते ही, आता कुठला स्वामींचा फोटो शोधायला जायचं, कुठं जायचं, इथं आमचं काम आम्हाला संपेना झालंय. हां, हां. आई पण तशीच बोलली हो. मी हां, कसं हां. स्वामी माझी लई इच्छा आहे तुम्ही माझ्या आईच्या घरात जावावं, हं. खूप इच्छा आहे माझी तुम्ही माझ्या आईच्या घर, अशी म्हणून रडतच होते मी. स्वामी एकटक बघत होते हं, फोटोकडे हं, 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 स्वामींच्या, हं, आणि हं. रडत होते, स्वामी तुम्ही जावा माझ्या आईच्या घरी, तुम्ही जावा माझ्या आईच्या घरी, खूप वर्षांनी माझ्या आईला घर मिळाले. हां, हां, हां. असं म्हणते म्हणते तोवर का नाही, दुपारी 4 वाजता, 3-4 वाजता मला आईचा फोन आला. हां. मला कशी करते आई, अगं तुला माहित आहे का नागेश काय घेऊन आलाय, तर म्हटलं काय, अगं ते तुझ्या स्वामी समर्थाचा फोटो घेऊन आलाय. म्हणलं काय सांगतेस, किती म्हणलं छान. कसं, तर मी ना म्हणलं दे बरं त्याच्याकडे फोन. मग नागेश म्हणजे आमच्या मामाचा मुलगा, अच्छा. तो वास्तुकीला का नाही गिफ्ट म्हणून स्वामींचा फोटो घेऊन आलाय. ओह! आणि मी त्याला काय म्हंटल, अरे हं. तू कसं काय स्वामींचा फोटो आणलास रे, हां. तर म्हणला माहित नाही, म्हणला मी गेलो होतो दुकानात काहीतरी भेटवस्तू आणायची म्हणून, हां. तर मला तिथं स्वामींचा फोटो दिसला, तर म्हणलं हेच घेऊन जावं. मग हां. त्यानं तो फोटो कसला आणला होता, लाइटिंगचा आणला होता फोटो त्यानं अच्छा, अच्छा. स्वामींचा, हां, हां, हां. सुंदर असं डेकोरेशन किती वाला. छान. हां. हो. मग आईला म्हणलं बघ मी तुला सांगत होते गृहप्रवेशाला स्वामींना घरात आण म्हणून, तर ते स्वतः स्वतःहूनच स्वामी आले. आले, स्वतः स्वामी आले, आता तरी मान्य कर त्यांना, आता हां. तरी तू मान्य कर. अय्या! आणि मग तेव्हापासून आई माझी जी स्वामींच्या सेवेला लागली आहे ना ताई, हो? काय अरे वाह! सांगू तुम्हाला. तिला किती छान. लिहिता वाचता येत नाही, पण ती जप करते, एक आरती स्वामींची चुकवत नाही गावातली बघा. वाह! 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 अमावस्या पौर्णिमेची आगाशू केंद्राची एक सेवा चुकवत नाही आई वाह! वाह! माझी. वाह! 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 हो. किती बरं आणि वाटतं ऐकून. मी 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 म्हणत नाही, मी म्हणायचं नसतं, स्वामींनीच, हां. स्वामींनीच. मी माझ्याकडून सेवा मी आधी करत होते, माझी बंद पडायची, चालू व्हायची, बंद पडायची, आपली 7:30 होऊ देत नाही हो. बरोबर, बरोबर. हां. आपला पितृ त्रास असतो, जे काय हो, असेल हो. ते काय आपल्या असेल ते. पाठीमागं घरामधलं. आणि असं करत का नाही, हं, तिथल्या 4-5 बायका का नाही हं. सेवेला लागल्या. किती छान ताई. मी सांगायचे त्यांना, करा तुम्ही, हां. हे करा, तुम्ही जप करा, तुम्ही हं. स्वामी समर्थाचं पुस्तक, मी त्यांना नित्यसेवाचं, परत तुम्हाला नित्यसेवा पुस्तक दिंडोरी प्रणीतचं बघा, हो, हो. परत स्वामी चरित्र सारामृत हे वाचा, एवढं जप करा, असं करत ना हां, हां. लागल्या. एक मुलगी माझी म्हणजे अशी तिथल्या आमच्या तिथली गावाकडची, हां. ती असते पुण्यामध्ये. हं. तिला मुलीच होत्या, मुलगा नव्हता. हां, आणि तिला पण ती म्हणजे ती बहीण लागते मला, तिची मम्मी, आणि ती हां, मला मावशी म्हणते. हां, तर ती काय म्हणली, अगं रुपाला पण काहीतरी सांग ना, हां, तिला पोरगाच होईना झालाय, पुरीच आहे त्या 2-3, हां, हां, हां. आणि ते खूप प्रयत्न करतात मुलासाठी. हां, हां. तर म्हणलं अगं रुपाला काय सांग हं. फक्त, तर ती म्हणली तूच सांग. मग तिनं रुपाला फोन लावून दिला मला. हां, हां, हां. आणि मी रुपाला काय म्हणलं, रुपा एक काम कर म्हणलं, पुण्यामध्ये ना ह्याला सारसबागेपाशी स्वामींचं केंद्र आहे म्हणलं मोठं, हां, हां. तिथे जा. मी कधी तिथं पोचलेलं नाही ताई, ते हां. मोबाईलवरच मी बघितलेलं आहे, पण खूप मोठं केंद्र आहे, खूप सुंदर आहे ते. हां, हां, हां. मग तिला काय म्हणलं, तू तिथं जा, वेळ काढून जा म्हणलं तिथं, हां. आणि तिथं जाऊन एक जपमाळ आणि एक स्वामी चरित्र सारामृत आण, फक्त बाकी काय आणू नको म्हटलं. हां, हां. आणि रोज स्वामींचा एक फोटो आणून म्हणलं, त्यांचे पण, त्यांना काय
नाही, फक्त एक अष्टगंध आणि एक फुल वाहा फक्त, बाकी काय करू बरोबर नको. बर हा आणि जप चालू कर आणि स्वामींचं तुला जमेल असं तू अध्याय वाच. म्हणजे मी तिला असं दाळ मागितलंच नाही एवढं वाच हो तेवढं कर हो म्हणून. हो हो तुला जमेल असं कर अगदी म्हणलं. तुला बरोबर मुलातनी वगैरे कामातनं जमाय पाहिजे ना, मुलींना सोडायचं बरोबर आणायचं बरोबर हा असतंय ना, सिटीमध्ये खूप व्याप असतो. बरोबर म्हणलं तुला जमेल असं कर म्हणलं रुपा. आणि हा. तिनं केलं ताई, आणि तिला मुलगा झाला. तिने मुलाचं नाव समर्थ झालं. ती अरे मला म्हणली, मावशी तुझ्यामुळं तू आ, मला स्वामींची माहिती करून दिली आणि तुझ्यामुळं झालं. तर म्हणलं अगं खरंय माझ्यामुळं नाही, स्वामीमुळं झालं. किती स्वामी सुंदर आहेत ना ताई खूप खूप. सुंदर ताई मी शेअर स्वामी. करते हा, फार मोठा होईल अनुभव आणि मग उद्या आणि करू का, संध्याकाळी हो करू का कॉल तुम्हाला? अजून एक मोठी मोठी हिस्ट्री आहे हा ना, मग ती नंतर की एक स्पेशल हा सांगा ती हो प्रत्येक स्पेशल. ह्याच्यात एक एक सांगा असं मग हं? संध्याकाळी करू 9 वाजता. हो हो चालेल चालेल हं? 9 वाजता बरोबर कॉल करते तुम्हाला. हा हो ताई हं? हो हं? चालेल श्री चालेल. स्वामी श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ स्वामी मला तो समर्थ. फोटो पाठवा आणि हं? हो का, पाठवते, नक्की हा पाठवते. श्री स्वामी ओके, समर्थ श्री स्वामी समर्थ.